नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचे खांदेपालट. आयुक्तांच्या आदेशानंतर विविध विभागांमधील अभियंत्यांच्या झाल्या बदल्या. सोलापूर जिल्ह्यात जाणवू लागल्या दुष्काळाच्या झळा. माळशिरस तालुक्यात 2, करमाळा आणि माढा तालुक्यात प्रत्येकी 1 अशा 4 गावात टँकरने पाणी पुरवठा. माढा तालुक्यातील लौळ गावाचे लोकरे कुटुंब ठरले गरजवंत मराठ्यांचे कुटुंब. एकाच परिवारातील 86 जणांना मिळाले कुणबी प्रमाणपत्र. आणि सोलापुरातून 14 वर्षांचा मुलगा झाला गायब. फूस लावून पळवल्याची मुलाच्या वडिलांनी MIDC पोलीस ठाण्यात दिली तक्रार. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी काढलेल्या आदेशानंतर सोलापूर महापालिका प्रशासनातील विभागीय कार्यालय, नगर अभियंता, सार्वजनिक आरोग्य अभियंता, नगर रचना विभाग या विभागांमधील अभियंत्यांच्या बदल्या केल्या आहेत. महापालिकेतील खातेनिहाय पदोन्नती समितीने महापालिकेतील 4 अभियंत्यांना पदोन्नती देण्यात आली आहे, तर प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी 5 अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच 2 अभियंत्यांकडे पूर्णवेळ कामकाज सोपवण्यात आले आहे. कार्यालयीन आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी काढले आहेत. सोलापूर महापालिका प्रशासनातील विभागीय कार्यालय, नगर अभियंता, सार्वजनिक आरोग्य अभियंता, नगर रचना विभाग या विभागांमधील अभियंत्यांच्या बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांच्या विविध विभागांकडे बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच 2 अभियंत्यांना पूर्णवेळ कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खातेनिहाय पदोन्नती समितीने 2 सहाय्यक अभियंता यांची उपअभियंतापदी तर 2 कनिष्ठ अभियंता यांना सहाय्यक अभियंता या पदावर पदोन्नती दिली आहे. याबाबत महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी आदेश काढले आहेत. विभागीय कार्यालय क्रमांक 6 चे अधिकारी तथा सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी, नगर अभियंता रस्ते विभाग व उद्यान अधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार, विभागीय कार्यालय क्रमांक 4 चे अधिकारी तथा सहाय्यक अभियंता सतीश एकबोटे, विभागीय कार्यालय क्रमांक 1 चे अधिकारी तथा सहाय्यक अभियंता नंदकुमार जगधनी, नगर रचना विभागातील कनिष्ठ अभियंता श्याम कन्ना, विभागीय कार्यालय क्रमांक 1 सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडील कनिष्ठ अभियंता गणेश काकडे, तसेच नगर अभियंता कार्यालयाकडील सहाय्यक अभियंता आनंद जोशी, विभागीय कार्यालय क्रमांक 1 चे कनिष्ठ अभियंता प्रकाश सावंत यांनी पूर्णवेळ काम पाहण्याचा आदेश देण्यात आला आहे. याशिवाय सहाय्यक अभियंता महबूब शेख यांच्याकडे 2 मे 2023 रोजीच्या आदेशान्वये नगर रचना विभागाकडील सोपवण्यात आलेला अतिरिक्त पदभार कमी करण्यात आला आहे. तसेच पूर्णवेळ विभागीय अधिकारी विभागीय कार्यालय क्रमांक 7 पदाचे कामकाज त्यांनी पाहायचे आहे, असे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. या अधिकाऱ्यांचे नाव व कंसात पदोन्नतीनंतरची पदस्थापना व विभाग याप्रमाणे: नगर अभियंता विभागातील सहाय्यक अभियंता तपन डंके, सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागात उपअभियंता, नगर अभियंता विभागाकडील सहाय्यक अभियंता अविनाश वाघमारे, सार्वजनिक आरोग्य अभियंताकडे उपअभियंता, विभागीय कार्यालय क्रमांक 6 मधील कनिष्ठ अभियंता जावेद पानगल, विभागीय कार्यालय क्रमांक 6 कडील सहाय्यक अभियंता व विभागीय अधिकारी पदाचा पदभार, नगर अभियंता कार्यालयातील हितायतुल्ला मुजावर, सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडे सहाय्यक अभियंता. माळशिरस तालुक्यात 2, करमाळा आणि माढा तालुक्यात प्रत्येकी 1 अशा 4 गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांनी बुधवारी दुष्काळी परिस्थितीतील पाणी टंचाई व जलजीवन मिशन योजनेच्या कामाचा आढावा घेतला. टंचाई काळासाठी पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. पाणी टंचाई निवारणासाठी ऑक्टोबर 2023 ते जून 2024 पर्यंतच्या आराखड्यास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंजुरी दिली. या आराखड्यात 9 उपाययोजना सुचवल्या आहेत. त्याकरता 55 कोटी 62 लाखाच्या किमतीचा आराखडा मंजूर करण्यात आला. यामध्ये 1241 टँकर साठी 43 कोटी 85 लाख इतका निधी लागणार आहे. टंचाई स्थितीमुळे गावांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागली आहे. सद्यस्थितीत
आहे, तर माळशिरस तालुक्यातील पिंपरी, भाम व करमाळा तालुक्यातील घोटी, माढा तालुक्यातील तुळशी अशा 4 गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. जलजीवन हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रमातून हर घर नल से जल योजनेतून प्रत्येक घरास नळाद्वारे 55 लिटर प्रतिमानशी प्रतिदिन पाणी पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. जलजीवनसाठी चालू वर्षासाठी 834 कोटींच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यात 5,76,691 कुटुंबांपैकी डिसेंबर 23 अखेर 5,62,888 कुटुंबांना नळ जोडण्याच्या संकेतस्थळावर नोंदी करण्यात आल्या आहेत. चालू वर्षी 75,314 नळ जोडण्याचे उद्दिष्ट असून त्यापैकी 61,644 जोडण्यात देण्यात आले आहेत. जलजीवन मिशन योजनेत झेडपीच्या आराखड्यात 855 योजनांचा समावेश असून या सर्व योजनांच्या निविदा व कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. यातील 101 कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. या योजनेसाठी केंद्र व राज्याच्या वाट्यातील 124 कोटी 77 लाख कोटी निधी प्राप्त झाला आहे. यातील 119 कोटी 15 लाख खर्च झाले आहेत. चालू वर्षात 834 कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. हर घर नल से जल नळ जोडण्यासाठी 374 कामे मंजूर असून सद्यस्थितीत प्रशासकीय मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. चालू आर्थिक वर्षात 154 कामे नव्याने घेण्यात आली. त्यातील 152 कामे प्रगतीपथावर आहेत. इलेक्ट्रिशियन अंतर्गत 423 कामात शासन स्तरावरून मान्यता मिळाली असून 160 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जलजीवन योजनेतून 24 कामांना सोलार पंपाद्वारे पाणी पुरवठा करण्यास मान्यता मिळाली असून त्यातील 13 कामे पूर्ण आहेत तर 4 कामे रद्द करण्यात आली आहेत. नमामि योजनेअंतर्गत 3 कामास मान्यता मिळाली असून ही कामे प्रगतीपथावर आहेत. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत आराखड्यात 27 कामांचा समावेश असून त्यापैकी 26 कामे पूर्ण झाली आहेत. 1 काम रद्द झाले आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून 199 योजनांचा समावेश केला असून त्यातील 194 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाडे यांनी सांगितले. टंचाई काळात कोणतीही अडचण भासणार नाही असे कामाचे नियोजन करा, अशा अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्याचे सांगितले. सोलापुरात गुरुवारी जिल्हा परिषदेच्या समोर राम, हनुमान, लक्ष्मण, रावण आणि सीता यांच्या वेशभूषेत कलावंतांनी आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरिता आंदोलन सुरू केले आहे. शाहीर विश्वासराव फाटे लोककला संस्था आणि सोलापूर जिल्हा कलावंत संघटनेने आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापुरात गुरुवारी जिल्हा परिषदेच्या समोर राम, हनुमान, लक्ष्मण, रावण आणि सीता यांच्या वेशभूषेत आंदोलन सुरू केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर अयोध्येतील श्रीराम मंदिर पूर्ण करून त्या ठिकाणी श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून संपूर्ण भारतात जय श्रीराम हे नाव प्रत्येकाच्या तोंडी आहे. अचानक राम, हनुमान, लक्ष्मण, रावण आणि सीता यांच्या वेशभूषेत कलावंत अवतरल्याने रस्त्यावरून जाणारे येणारे प्रत्येक जण तिकडे पाहत होते. दरम्यान संघटनेचे अध्यक्ष शाहीर बापू पटेल यांनी माहिती दिली की वृद्ध कलाकार मानधन समिती गठीत करणे, कलावंतांच्या मानधनात वाढ होऊन किमान 5,000 मानधन करणे, केंद्र शासनाप्रमाणे कलावंतांना समान मानधन मिळावे, नाट्य परिषद व तमाशा परिषद याप्रमाणे कलावंतांची परिषद प्रत्येक वर्षी प्रत्येक तालुक्यात घ्यावी, 2020 पासून प्रलंबित प्रकरणे मंजूर करावीत या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केल्याचे सांगितले. मी शाहीर बापू बाबूलाल पटेल, सोलापूर जिल्हा लोककला संघटना अध्यक्ष, शाहीर विश्वासराव फाटे लोककला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यातील लोककलावंताच्या विविध मागण्यासाठी अडचणी शासन दरबारी मांडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज जिल्ह्यातील कलावंत बहुसंख्येने आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये उपस्थित राहिलेले आहेत. कलावंताच्या प्रमुख मागण्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील लोककलावंत संघटनेची समिती आहे, वृद्ध कलावंत मानधन समिती, गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून अस्तित्वात नसल्यामुळे 1200 ते 1400 जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणे पडून आहेत. दुसरी मागणी अशी आहे, कलावंताच्या मानधनामध्ये वाढ व्हावी. कलावंतांना 2200 रुपये असं मानधन मिळतं तुटपुंजी, तर यासाठी कमीत कमी कलावंतांना दरमहा 5,000 रुपये मानधन मिळावे अशी एक आमची विनंती आहे. दुसरी विनंती तिसरी असं आहे, केंद्र सरकार पेन्शन योजना सुरू केलेली आहे कलावंतांना, आणि त्यावेळेला ती पेन्शन योजना समान सगळ्या कलावंतांना न्याय देते, आणि महाराष्ट्र शासनाने अ ब क ड असा निकष लावून याच्यामध्ये दुजाभाव केलेला आहे. तरी केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सर्व कलावंतांना समान मानधन द्यावे अशी एक आमची मागणी आहे. चौथी मागणी अशी आहे,
शासनातर्फे नाट्य परिषद, तमाशा परिषद असे भरवले. नवीन रिक्षा परवाने देणे बंद करा. ऑटो रिक्षांची वयोमर्यादा 15 वर्षांऐवजी 25 वर्षे करा. अशा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी लाल बावटा रिक्षा चालक संघटना सीटूच्या वतीने निवेदन देण्यात आले. लालबावटा रिक्षा चालक संघटना सीटू सोलापूरच्या वतीने अध्यक्ष कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालकांचे शिष्टमंडळ सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनातील मागणीनुसार राज्य शासनाच्या मुक्त परवाना धोरणामुळे सोलापूर शहरात रिक्षांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढून व्यवसायात जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. रिक्षा चालकांना उदरनिर्वाहापुरतेही उत्पन्न मिळणे अशक्य झाले आहे. याबाबतीत शासनाने निर्णय घेऊन नवीन परवाने तातडीने बंद करावेत. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या जाचक नियमांमुळे सोलापूर शहरातील ऑटो रिक्षा चांगल्या व सुस्थितीत असतानाही 15 वर्षानंतर मोडीत काढाव्या लागत आहेत. पुण्यासारख्या शहरात ऑटो रिक्षांची वयोमर्यादा 25 वर्षे करून ज्याची अंमलबजावणी केली जाते, परंतु सोलापुरातील परिवहन कार्यालय रिक्षा चालकांच्या न्याय मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. केंद्र शासनाने अधिसूचनेद्वारे निर्देशित करून संगणकीय प्रणालीमध्ये बदल करून अधिकचे शुल्क आकारून सदर वाहन चालवण्यास मान्यता दिली आहे, परंतु सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय केंद्रीय अधिसूचनेचा अनादर करत ऑटो रिक्षा मोडीत काढत आहेत. या कृत्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे महसूल बुडत असून रिक्षा चालकांचेही आर्थिक नुकसान होत आहे. परिवहन कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची वागणूक वाहनधारकांशी सौजन्याची नसल्याने व परिवहन कार्यालयातील बहुतांश कामे ही संगणकीय प्रणालीद्वारे होत असतानाही वाहनधारकांची अडवणूक व आर्थिक तडजोडीसाठी कागदपत्रे सादर करण्याची सूचना करतात. विहित कालावधीत कामे पूर्ण करण्याऐवजी कामात जाणीवपूर्वक विलंब केला जातो. याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष शिष्टमंडळाने वेधले असता जिल्हाधिकारी यांनी सदर बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. वेळप्रसंगी निवेदनातील नमूद मागण्यांबाबत संयुक्त बैठक आयोजित करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड सलीम मुल्ला, उपाध्यक्ष आरिफ मणियार, अनिल मोरे, रफिक पिरजादे, कमलाकर वाघमारे, हमीद दौलताबाद, रशीद मैंदर्गी, मनसूर पठाण, मंजूर दर्जी, इरशाद शेख, विनोद फुले, दत्ता कांबळे, मल्लीनाथ बिराजदार, सैफन शेख, पप्पू सुर्वे, आदिल अत्तार, अहमद अली, फारुख हंजरगीकर, आरिफ तारकश यांच्यासह रिक्षा चालक उपस्थित होते. सोलापूर शहरामध्ये प्रचंड रिक्षा झालेल्या आहेत. सध्या त्यांना ग्राहक मिळणं मुश्किल झालेलं आहे. अशात नवीन परवानगीचं शासनाने जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं अर्धपोटी राहण्याची पाळी आलेली आहे. तर या शहरातला सर्वे करा. टेक्निकलदृष्ट्या या ठिकाणी नवीन परवाने देणं गरजेचं आहे का याचा विचार करा आणि त्या पद्धतीनं नवीन परवाना देण्याचं बंद करा. सगळ्यात दुसऱ्यात महत्त्वाचं पुण्याच्या RTA ने निर्णय घेतलेला आहे 20 आणि 25 वर्ष. सोलापुरात अजून निर्णय झालेला नाही. भारत सरकारचं GR आलेलं आहे. दंडाबद्दल सुद्धा GR आलेलं आहे. कामकाजाबद्दल सुद्धा GR आलेलं आहे. RTO ऑफिस म्हणजे नुसतं दलालाचा सुळसुळाट झालेला आहे. आणि अशाच पद्धतीनं असे एक दिवस सगळ्या रिक्षावाल्याला घेऊन RTOचं ऑफिस बंद केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तर आज आम्ही कलेक्टरला विनंती केली. त्याने यासंबंधी निर्णय देण्याचं मान्य केलं. त्यांच्या निर्णयापर्यंत थांबू. तर निर्णय प्रतिकूल लागला तर रस्त्यावरची लढाई आम्ही चालू. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील लौळ या गावातील लोकरे कुटुंब हे गरजवंत मराठ्यांचे कुटुंब ठरले असून एकाच परिवारातील 86 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती विलास लोकरे यांनी दिली आहे. माढा तालुक्यातील लौळ या गावातील लोकरे कुटुंब हे गरजवंत मराठ्यांचे कुटुंब ठरले असून एकाच परिवारातील 86 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती विलास लोकरे यांनी दिली आहे. सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार, राजन जाधव, प्राध्यापक गणेश देशमुख यांच्या हस्ते कुटुंबातील सर्व जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. लौळ गावातील लोकरे कुटुंबाच्या स्वगृही हा छोटे कहाणी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी लोकरे कुटुंबातील नंदकुमार वामन लोकरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून हे सर्व कुणबी प्रमाणपत्र काढले. त्याचा पूर्ण आहेर देऊन सकल मराठा समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित लोकरे कुटुंब आणि नातेवाईकांनी घोषणा देऊन आनंद व्यक्त केला.
लोकरे कुटुंबाची 1859ची कुणबी नोंद सापडली आहे. त्यामुळे संपूर्ण परिवाराला कुणबी प्रमाणपत्र मिळाले. लोकरे कुटुंब याचा आनंद साजरा करत आहे. परंतु मराठा समाजाने यावर न थांबता प्रत्येक वाड्यावर असे आनंद सोहळे साजरे झाले पाहिजेत, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष माऊली पवार यांनी केले. तसेच ज्याप्रमाणे लोकरे कुटुंबाने पाठपुरावा करून कुणबी दाखले काढले, त्याप्रमाणे सर्व मराठा समाजाने सातत्याने प्रयत्न करून पाठपुरावा करणे गरजेचे आहे, असे मराठा समाजाचे नेते राजन जाधव यांनी सांगितले. माझ्या पूर्वजांच्या एका नोंदीवरून 86 जणांचे कुणबी दाखले मिळाले आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे आलेले हे यश आहे. हे दाखले या आंदोलनातील सक्रिय असणारे सकल मराठा समाजाच्या नेत्यांच्या हस्ते आमच्या कुटुंबांनी स्वीकारले, असे लाभार्थी विकास लोकरे यांनी आपली भावना व्यक्त केली. यावेळी त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांची उपस्थिती होती. जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपति शिवाजी महाराज की जय. मनोज जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपति शिवाजी महाराज की जय. छत्रपति संभाजी महाराज की जय. राष्ट्रीय स्वच्छ वायू योजना अर्थात धूळमुक्त शहर योजनेअंतर्गत डांबरीकरण करणे यासाठी 68 लाख रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. शासनाच्या माध्यमातून पुरवण्यात येणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा, शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हीच मोदी गॅरंटी आहे. आजवर आपण भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. यापुढच्या काळात देखील भाजपाच्या पाठीशी उभे राहून आपले आशीर्वाद द्यावेत, असे आवाहनही आमदार विजय देशमुख यांनी केले. राष्ट्रीय स्वच्छ वायू योजना अर्थात धूळमुक्त शहर योजनेअंतर्गत शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजय देशमुख यांच्या यशस्वी प्रयत्नातून घोंगडे वस्ती येथील चाटला चौक, हैनाळकर ते मड्डी वस्ती आयलँड पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे यासाठी 68 लाख रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचा शुभारंभ आमदार विजय देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी विधानसभा निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील, संजय कोळी, ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र पुडूर, अण्णाराव बिराजदार, नरसप्पा पुजारी, व्यंकटेश चाटला, महिला अध्यक्षा विजया वड्डेपल्ली, अंबिका पाटील, विजयलक्ष्मी गड्डम आदी उपस्थित होते. सरकारच्या माध्यमातून होत असलेल्या प्रत्येक विकास काम व शासनाच्या प्रत्येक योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हीच मोदी सरकारची गॅरंटी असल्याचे मत आमदार विजय देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी दिलीप दुलंगे, श्रीकांत मुंडे, पुरुषोत्तम बागडी, गणेश साखरे, दत्तात्रय बडगू, श्रीपाद इरावती, सायण्णा गालपल्ली, शशिकांत अन्नलदास, केशव चाटला, चंद्रकांत मुंडे, प्रदीप कंदी, नागेश ताटी, दीनानाथ धुळम, किसन घोडके, बाळासाहेब नष्टे, जगदीश वनराव, बाळासाहेब वाघमोडे, विजय पुजारी, विजय शिरसाड यांच्यासह प्रभागातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी केले, तर आभार केदार खोबरे यांनी मानले. सोलापूर शहराचा जो त्यांनी विकास करण्यासाठी जवळपास 1000 कोटी रुपये दिले. त्यातूनच अंतर्गत अनेक ठिकाणी आपण मूलभूत सुविधा पूर्णचं काम आणि रस्त्याचं काम या सोलापूर शहरामध्ये करत आहोत. या करत असताना आपल्याला माहीत आहे, पिण्याचं पाईपलाईन, पिण्याचं पाणी असू द्या किंवा ड्रेनेजचं काम असू द्या किंवा रस्त्याचं काम असू द्या, आज आरोग्य सेवाही फार चांगल्या प्रकारे होत आहे. आपल्या जयभवानी शाळेमध्ये आपल्याला जवळपास 70 लाख रुपये दवाखान्यासाठी मंजुरी मिळाली. ते केंद्र शासनाकडे पाठवलेले आहे. त्यालाही पैसे मिळाले एक चांगलं हॉस्पिटल या भागातून उभारण्यात येणार आहे. आणि मगाशी अपूर्व मंडळाच्या वतीने तहसीलदार साहेबांनी सातत्यानं सांगत असताना हा रस्ता व्हायला मला 2-4 वेळा भेटले आणि सांगण्यात आलं होतं. पण आता सध्याला ही मागणी पूर्ण झाल्यावर आपल्या जयभवानीचं जो वॉल कंपाऊंड आहे, ती वॉल कंपाऊंड लवकरात करून घेण्यात येईल. मला असं वाटतं की त्या जयभवानीच्या बाजूला तो हॉल आपले जो जुना होता तोही दुरुस्त करण्यात आलेले, त्याचंही काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. ती आपण सांगत असाल तर आपल्याला वापरात आपल्या मंडळाला देण्यात येईल. तिथे बॅडमिंटनचं किंवा अनेक मुलांना ज्या काही खेळ असतात ते खेळ पूर्ण, पण ते हॉल आपल्याला टायमावर मिळणार. सकाळी 2 तास किंवा 1 तासाचं. शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहावे या हेतूने सोलापूर अचिव्हर्स राऊंड टेबल यांच्या वतीने मनपा देशमुख वस्ती शाळेस आरो प्लांट भेट देण्यात आला. सध्या सर्वत्र उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली आहे.
त्यात पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. त्यातच दूषित पाण्यामुळे बरेचसे आजार उद्भवतात. त्यामुळे सर्रासपणे पोटदुखी, उलट्या, जुलाब हा आजार लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे. याचीच दखल घेत सोलापूर अचिव्हर्स राऊंड टेबल 187 यांनी मनपा देशमुख वस्ती शाळेस पाणी शुद्धीकरण यंत्र भेट दिले. पाणी हेच जीवन आहे आणि हे पाणी आपल्या शरीरास शुद्ध प्रमाणात मिळाले पाहिजे. काही वेळेस हे पाणी अशुद्ध असते आणि या अशुद्ध पाण्यामुळेच मुले आजारी पडतात. त्यामुळे शाळेत गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढते. पण आता ही समस्या जलशुद्धीकरण यंत्रामुळे कायमची संपणार आहे. शाळेतील मुलांना शुद्ध पाणी पिण्यास मिळणार आहे. तो आनंद आज या मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. तसेच देशमुख वस्तीतील पालकांनीही समाधान व्यक्त केले. सर्व पालकांनी मान्यवरांचे कौतुक तसेच आभार व्यक्त केले. देशमुख वस्ती शाळेत मनपा तसेच जिल्हा परिषदेची शाळा अशा एकूण 150 विद्यार्थ्यांना या शुद्ध पाण्याचा लाभ घेता येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर अचिव्हर्स राऊंड टेबल 187 चे चेअरमन सागर चिट्टे, सेक्रेटरी नीरज पाटील, सप्रेम कोठारी, धनंजय गोडबोले, अभिषेक गांधी, प्रतीक भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी चेअरमन सागर चिट्टे यांनी आपल्या मनोगतात अशुद्ध पाण्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले. आरओ प्लांटचा उपयोग करण्यास सांगितले. तसेच यापुढे काही शैक्षणिक मदत हवी असल्यास ती नक्की करू असे आश्वासन शाळेस दिले. यावेळी धनंजय गोडबोले यांनी आपल्या मनोगतात शाळेतील विद्यार्थी दुरून येतात तसेच शुद्ध पाण्याची समस्या आहे ही गरज जाणून आम्ही छोटीशी मदत केली. तसेच शाळेसाठी ट्यूबलाईट सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिली. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास हब्बू, सुलेमान शेख, अंगणवाडी शिक्षिका आशा देशमुख, सेविका राधाबाई शिंदे, मनपा शाळेचे मुख्याध्यापक राहुल पाटील, सहशिक्षक संतोष सुतार, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुधीर येनकीकर, शिक्षक सत्यनारायण नडीबेटला, पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल पाटील यांनी केले तर आभार संतोष सुतार यांनी मानले. या शाळेला मागच्या वर्षी स्पोर्ट्स युनिफॉर्म दिला तेव्हाच सरांनी सांगितलं होतं की मुलं लांब लांबून येतात, 2 किलोमीटर आपल्याबरोबर 2-2 लिटरच्या बाटल्या घेऊन येतात आणि इथं पाणी चांगलं नाही आहे. या शाळेत 150 मुलं शिकतात आणि त्यांना एवढी कसरत करावी लागते साधं पाण्यासाठी. बघितल्यावर आमच्यातल्या सगळ्यांना वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे. सो आम्ही सोलापूर अचिव्हर्स राऊंड टेबल 187 कडनं एक छोटीशी मदत केली. इथून पुढे देखील आमचे चेअरमन म्हणाले तसं काही मदत लागली तर आम्ही नेहमी प्रयत्न करत राहू. थँक्यू. राऊंड टेबल 187 कडून गंगाराम देशमुख प्रशालेला आजच्या या जगात किंवा आजच्या ह्या एरियामध्ये पाण्याची जी कमतरता आहे आणि शुद्ध पाण्याची जी शुद्ध पाणी मिळण्यासाठी किती झगडावं लागतं याची गरज बघून आम्ही आरओ वॉटर प्लांट सिस्टीम ह्या शाळेला भेट दिलेली आहे आणि याचा पुरेपूर शाळेने उपयोग करून घ्यावा आणि भविष्यामध्ये आणखी काही गरज असल्यास आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू आणि शाळेला जी काही मदत देता येईल ती आमच्याकडून देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. धन्यवाद. सोलापूरची जीवन वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचा पाणीसाठा दिवसेंदिवस घटत असून सध्या उजनी धरण 9% आल्याने पाणी प्रश्न गंभीर बनणार असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी राज्यामध्ये तसेच सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये पाऊस कमी झाल्याने उजनी धरणात 63% पाणीसाठा झाला. मात्र त्यामध्ये आता कमालीची घट झालेली दिसत आहे. पाणी पातळी -9% आली असून धरण मृत साठ्यात गेल्यानंतर शेतीसाठी पाणी सोडता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मागील जानेवारीच्या शेवटी धरणातून कालव्याद्वारे विसर्ग सोडण्यात आला होता. मागील 2 दिवसात 2600 क्युसेक्सने सुरू झालेला विसर्ग मंगळवारी 2200 क्युसेक करण्यात आला. उजनी धरणातून शेतीसाठी कालव्याद्वारे सोडलेल्या पाण्याच्या विसर्गात घट करण्यात आली. ते हळूहळू कमी करून बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान कालव्यातून 2200 क्युसेक तर बोगद्यातून 200 क्युसेक विसर्ग सुरू आहे. गतवर्षी 78% पाणीसाठा असलेले धरण यंदा -9% आले आहे. त्यामुळे पुढील 4 महिने पाणी नियोजन करून पुरवावे लागणार, अन्यथा शहर जिल्ह्यावर भयानक दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल असे बोलले जात आहे. आगामी विधानसभा व माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यात भाजपने गाव चलो अभियानास सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा व माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
पंढरपूर तालुक्यात भाजपने गाव चलो अभियानास सुरुवात केली आहे. या अभियानात सुमारे 200 प्रवासी कार्यकर्ते माढा व सांगोला विधानसभा मतदारसंघातील बूथवर प्रवास करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व महायुती सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती सामान्य नागरिकांना देणे, पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती माढा लोकसभा प्रभारी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. भाजपाच्या गाव चलो अभियानात कार्यकर्ते मतदारांशी चर्चा व संवाद, बूथ प्रमुखांच्या बैठका, नमो ॲपचा प्रचार करणे, हँडबिल वाटप, संघाच्या वरिष्ठ मंडळींची चर्चा, युवकांसाठी नमो चषकाचे आयोजन, सामाजिक संस्थांशी चर्चा, भिंती रंगवणे, बूथ कमिटी, बूथ कार्यसमिती, बूथ स्तरावरील व्हॉट्सअप ग्रुप तयार करणे, अशा प्रकारची जवळपास 18 संघटनात्मक कामे बूथ स्तरावर पूर्ण केली जाणार आहेत. प्रत्येक बूथवर संघटनात्मक बांधणी करण्याचे कामही या गाव चलो अभियानात केले जाणार असून फिर एक बार मोदी सरकारचा नारा या निमित्ताने माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून दिला जात आहे. भाजपला 51% अधिक मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रशांत परिचारक यांनी सांगितले. या अभियानात 24 तास एका गावात मुक्कामी राहून बूथ लेव्हलला भाजपचा प्रचार करण्यात येणार आहे. यावेळी लक्ष्मण केकाण संयोजक गाव चलो अभियान, राजकुमार पाटील लोकसभा समन्वयक, चेतन सिंह केदार भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष, सचिन शिंदे जिल्हा सरचिटणीस, शंभूराजे जगताप युवा मोर्चा भाजपा व पांडुरंग परिवाराचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आले. श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरे झाले. यावर्षीच्या स्नेहसंमेलनाचा नवरस हा मुख्य विषय होता. शृंगार, वीर, हास्य, करुणा, भय, शांत, रौद्र, बिभत्स या रसांनी परिपूर्ण असे नृत्याविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केले. रामायण व महाभारत या संस्कारक्षम नृत्य नाटिका तसेच इतर अनेक रंगतदार कार्यक्रमांनी स्नेहसंमेलन आकर्षणपूर्व पूर्ण झाले.
वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख अतिथी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे या होत्या. अध्यक्षपदी सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य डॉक्टर राजशेखर येळीकर हे होते. याप्रसंगी मुख्याध्यापक योगेश राऊत, पर्यवेक्षक शिवराज बिराजदार, माजी मुख्याध्यापिका अंजली तिवारी, पालक शिक्षक संघाचे प्रमुख अमोल खानापुरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख अंजली खानापुरे, विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व शिरसीकर व प्रज्ञा चव्हाण उपस्थित होते. प्रमुख अतिथींनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या गुणांचे कौतुक करत अभ्यासाबरोबर इतर कलागुणांनाही वाव द्यावा असे विशेषत्वाने नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 10वीच्या विद्यार्थिनी कुमारी सौम्या बसुदे, अपूर्वा कंदिकटला, श्रीराम भरत व आदित्य कलागते यांनी केले. आदर्श शिक्षिका म्हणून नीता तमशेट्टी, विजया बिराजदार यांचा सत्कार करण्यात आला. आदर्श क्रीडा शिक्षक म्हणून पवन भोसले व आदर्श प्रशासकीय कामासाठी शिवराज बिराजदार यांचा सन्मान करण्यात आला. साक्षी बिराजदार, सौंदर्य कलशेट्टी व आदर्श विद्यार्थी म्हणून भरत श्रीराम यांची निवड करण्यात आली. पुरस्कार प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरणही या प्रसंगी करण्यात आले. आभार प्रदर्शन कुमारी खुशी दुबे हिने केले. उमेश पाटील यांनी त्यांच्या पक्षातील कारभार सांभाळावा असे कडक प्रत्युत्तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या टीकेला दिले. उमेश पाटील यांनी त्यांच्या पक्षातील कारभार सांभाळावा असे कडक प्रत्युत्तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कोणाची याबाबत दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्याशी संवाद साधला. राष्ट्रवादीची स्थापना शरद पवार यांनी केली, पक्ष वाढवला, पण आता बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगाने विरोधात निर्णय दिला. निवडणूक आयोगाकडून निर्णय काय येणार हे जनतेला माहीतच होते. ईडीची भीती दाखवून हे सरकार हुकुमशाही राबवत आहे. आम्ही निष्ठावंत आहोत, त्यामुळे शरद पवार यांचा गट भक्कम राहणार, यात वाद नाही. तुमचे वय झाले आहे, आता तुम्ही राजीनामा द्यावा अशी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी मागणी केली असल्याबाबत लक्ष वेधले असता काका साठे यांनी कडक शब्दात उत्तर दिले. आमच्या पक्षात काय करायचे ते आम्ही ठरवू, त्यांनी त्यांचा पक्ष पाहावा. आमचे काम निष्ठा पाहून आमच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. जनतेचे पाठबळ आम्हाला आहे. सभेत बोलण्यास उभारल्यावर लोक आम्हाला खाली बसवत नाहीत याचे भान त्यांनी ठेवावे असेही ते बोलताना म्हणाले. तुम्ही शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, आता तुमचं वय झालेलं आहे असं वक्तव्य केलेलं आहे. तेव्हा आमच्या पक्षात लक्ष घालायचं काय करायला आहे? आमचा पक्ष झालं, आम्ही झालो. आमच्या पक्षाला समजत नाही का माझं वय झालं. पण एक कार्यकर्ता या कसा आहे हे बघून त्याला पदही दिलेली असतात. कोणालाही पद कसं काय देतो पक्ष देऊ शकत नाही. ज्याचं चांगलं काम आहे त्यालाच पद देते. राजीनामा ह्यांनी मागायचा ह्यांना काय अधिकार आहे? त्याचं त्यांच्या पक्षाचे बघा होते. निकाल चुकीचाच आहे. निकाल तसा निर्माण बघायचं झालं तर निकाल हा चुकीचा एक तर्फी निकाल दिलेला आहे. सध्या देशामध्ये ईडीचं वातावरण कोणालाही विरोध मागत असेल, विरोध बोलत असेल, आरोप काय नसले तरी त्याला आरोप लावून त्याच्यावर ईडी लावून त्याला आत टाकण्याचा विषय सध्या. त्याच्यामुळं देशात एकंदरीत असं वाटत नाही. लग्नादिवशीच उच्च शिक्षित तरुणीने आत्महत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीचा जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
फिर्यादी मेहबूब साहेबलाल शेख वय 52 राहणार ओम नमः शिवाय नगर हत्तुरे वस्ती सोलापूर हे कुटुंबियांसोबत एकत्र राहण्यास असून कुमठे गावामध्ये राहणारे मयत सालिया शेख हिच्या मैत्रिणी हे फिर्यादीच्या घरी ये जा करत होते. त्यामुळे सालिया ही तिच्या मैत्रिणीचा भाऊ आरोपी समीर चांदसाब शेख याला ओळखत होती. तसेच त्याच्याबरोबर फिर्यादी समीर याचे मित्र आरोपी सलमान बीरसाब शेख, आरोपी वसीम सैपन शेख यांच्या देखील ओळखीचे आहेत. सन 2019 मध्ये आरोपीची बहीण ही फिर्यादीच्या मुलीस म्हणत होती की तिचा भाऊ जुनैद याच्यासोबत लग्न कर, परंतु त्यावेळी फिर्यादी व फिर्यादीच्या मुलीने लग्नास नकार दिला. त्यानंतर काही दिवसांनी आरोपी समीर हा फिर्यादीच्या मुलीस लग्नासाठी मागणी घालत होता. त्यावेळी फिर्यादीच्या मुलीने नकार दिला. फिर्यादीची मुलगी ही सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये कामास असताना आरोपी समीर हा हॉस्पिटल बाहेर चक्रा मारणे, तिच्याशी बोलण्याचा सारखा प्रयत्न करणे तसेच एके दिवशी तिला जबरदस्तीने आरोपी समीर हा त्याचा मित्र आरोपी वसीम शेख याच्या मार्फत फिर्यादीच्या मुलीस इडली वडा पाठवला होता. तेव्हा फिर्यादीच्या मुलीने आरोपी समीर व वसीम यास याची काही गरज नाही म्हणून तेथून हाकलून दिले होते. हा प्रकार काही दिवसांनी मयत सालिया हिने फिर्यादीस सांगितला होता. त्यावेळी फिर्यादी व त्यांचे नातेवाईक हे आरोपी समीर याच्या घरी जाऊन घडलेला प्रकार आरोपी समीर याच्या वडिलांना सांगून समज देण्यास सांगितले होते. फिर्यादी हे आरोपी समीर याच्या जवळच्या नातेवाईकास देखील वारंवार समक्ष भेटून आरोपी समीर यास समजावून सांगण्यास सांगत होते. फेब्रुवारी 2023 मध्ये फिर्यादीच्या नातेवाईकांनी मयत सालियाच्या लग्नासाठी स्थळ आणले होते. त्याप्रमाणे फिर्यादी व त्यांच्या मुलीने नातेवाईकांनी सुचवलेल्या स्थळी लग्न करायचे ठरवले. त्याप्रमाणे लग्नाची तारीख 18 डिसेंबर 2023 ही ठरवलेली होती. ठरल्याप्रमाणे 11 डिसेंबर 2023 रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर 14 डिसेंबर 2023 रोजी लग्न ठरलेल्या नवरदेवाने फिर्यादीच्या मुलीस फोन करून सांगितले, माझ्या इन्स्टा अकाउंटवर एका व्यक्तीने मेसेज करून माझा मोबाईल नंबर घेतला आहे. त्यानंतर काही वेळाने कॉल आला. त्यावेळी त्या व्यक्तीने माझा भाऊ समीर व सालिया यांचे 4 वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. ते दोघे लग्न करणार आहेत. तू तिच्याशी लग्न करू नकोस. तुझ्या व्हॉट्सअपवर घाण फोटो व्हिडिओ पाठवले आहेत असे सांगितले. हा प्रकार फिर्यादीच्या मुलीने फिर्यादीस सांगितला. त्यावेळी फिर्यादीने सदर फोन नंबरवर फोन केला असता समोरचा व्यक्ती आरोपी सलमान असल्याचे फिर्यादीस समजले. तेव्हा घडल्या प्रकाराबाबत फिर्यादीने आरोपीस विचारणा केली असता आरोपी म्हणाला, हो, मी समीर व वसीमने सर्व फोटो व्हिडिओ पाठवले आहेत. तुला कुणाकडे जायचे आहे त्याच्याकडे जा. तेव्हा फिर्यादीने विजापूर नाका पोलीस ठाण्यात आरोपी समीर, सलमान व वसीम यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. यावेळी पोलिसांनी आरोपींना समज दिली तरी देखील आरोपींनी संगनमत करून फिर्यादीचा होणारा जावई या 16 डिसेंबर 2023 रोजी अश्लील फोटो व व्हिडिओ पाठवले. त्यामुळे फिर्यादीची मुलगी नैराश्यावस्थेत होती. ती सतत म्हणत होती की माझ्या फोटोचे एडिटिंग करून माझी बदनामी केली आहे. माझी व माझ्या वडिलांची समाजामध्ये काहीच इज्जत राहिलेली नाही. आता जगून तरी काय फायदा, असे म्हणून ती सतत तणावाखाली जगत होती. तरी सुद्धा लग्न ठरल्याप्रमाणेच फिर्यादीचा होणारा जावई फिर्यादीच्या मुलीसोबत लग्न करण्यास तयार होता. त्यामुळे ठरल्याप्रमाणे 18 डिसेंबर 2023 रोजी लग्नाची सर्व तयारी करण्यात आली होती. त्याप्रमाणे 17 डिसेंबर रोजी रात्री फिर्यादीच्या घरी हळदीचा कार्यक्रम सोहळा पार पडला. कार्यक्रम संपल्यानंतर फिर्यादी व त्यांचे नातेवाईक एकत्र 18 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजता झोपी गेले. त्यानंतर सकाळी 5:30 वाजता फिर्यादीचा लहान मुलगा उठला. त्याला त्याची बहीण दिसली नाही. त्यामुळे त्यांना सर्वांना उठवले. फिर्यादीच्या मुलीचा शोध घेतला असता ती सापडली नाही. नंतर तिच्या बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता. तेव्हा फिर्यादीने दरवाजा तोडून पाहिले असता सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत फिर्यादीची मुलगी दिसून आली. त्यानंतर काही वेळाने पोलीस आले आणि फिर्यादीच्या मुलीस सिव्हिल हॉस्पिटल येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे कळवले. याबाबत फिर्यादीने विजापूर नाका पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. या कामी शासनातर्फे हकीकत योग्यरित्या न्यायालयापुढे सांगितली. तसेच फिर्यादी, पंच, घटनास्थळाचा पंचनामा, मैताचे कपडे, नेत्र साक्षीदार, पोस्टमॉर्टम रिपोर्ट, अश्लील फोटो व्हिडिओ पाठवले त्याचा स्क्रीनशॉट, यातील तपासणी अधिकारी व घटनास्थळाचे फोटो काढणारे फोटोग्राफर या सर्वांचे पुरावे न्यायालयात सादर केले. यात सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी युक्तिवाद केला. सदर प्रकरणातील मयत मुलगी सालिया हिने पोलिसांना लेखी अर्ज करून कळवले होते की आरोपींकडून सतत त्रास होत आहे व तिच्या होणाऱ्या पतीस अश्लील फोटो व्हिडिओ एडिटिंग करून छळ करू नका अशा प्रकारे संपर्क करून मुलीची बदनामी व धमकी देण्यात आली. सदरच्या अर्जात मयत सालिया ही नैराश्यावस्थेत जगत होती असेही नमूद केले होते. भविष्यात हा त्रास संपला नाही तर आत्महत्या करणार, सदर आत्महत्येस आरोपीच कारणीभूत असणार असे ठळकपणे नमूद केले होते. तरी सदर तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली असता आरोपींकडून मयतास त्रास देणे कमी होत नव्हते. तिच्या घरच्यांनाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणे चालू होते. या प्रकरणात नैराश्यात जाऊन
फिर्यादीची मुलगी हळदीच्या अंगाने 18 डिसेंबर 2023 रोजी पहाटे 3 ते 5च्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेतला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून केडी शिरभाते, जिल्हा व सत्र न्यायाधीश 3 सोलापूर यांनी या गुन्ह्यातील सर्व आरोपींचा जामीन नामंजूर केला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिले, तर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट WB खान व ॲडव्होकेट HS बडे खान यांनी काम पाहिले. अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी सबळ पुराव्याअभावी भटजीसह 4 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश शिरभाते यांनी सबळ पुराव्याअभावी भटजीसह 4 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. यातील हकीकत अशी, आरोपी नामे रवी पासकंटी हे अल्पवयीन मुलीस फूस लावून पंढरपूरला पळून जाऊन मंदिराच्या धर्मशाळेमध्ये अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध दुष्कर्म केले व पंढरपूर येथून सोलापूरला आणून अल्पवयीन मुलीसोबत भटजीने लग्न लावून दिले, अशा आशयाची फिर्याद MIDC पोलीस ठाणे येथे पीडितेच्या आईने रवी पासकंटी राहणार अशोक चौक सोलापूर, गणेश पासकंटी राहणार अशोक चौक सोलापूर, अनिता पासकंटी राहणार अशोक चौक सोलापूर, सुवर्णा साखरे, प्रभाकर गाजरला सर्व राहणार अशोक चौक सोलापूर यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम 363, 366, 376 व 34, त्याचप्रमाणे बाललैंगिक अत्याचारचे कलम 4, 8, 10, 12, 17 व बालविवाह कायदा कलम 9, 10, 11 प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा तपास कोर्टात अहवाल सादर केला. त्यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण 14 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली असता आरोपी पक्षाच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की सदर साक्षीदारांच्या साक्षीमध्ये विसंगती व पीडितेच्या अल्पवयीन असल्याबाबत कोणताही पुरावा नसल्याबाबत, त्याचप्रमाणे पीडितेच्या साक्षीत विसंगती असल्याबाबत मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले असता पुराव्याच्या अभावी भटजीसह 4 आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शिरभाते यांनी निर्दोष मुक्त केले. सदरकामी आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट मोहन कुरापाटी, ॲडव्होकेट अजमोद्दीन शेख, ॲडव्होकेट सद्दाम शेख, ॲडव्होकेट अनिल वासम यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले. 7/2/2024 रोजी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शिरभाते मॅडम यांनी अल्पवयीन मुलीस बलात्कार केल्याप्रकरणी भटजीसह 4 आरोपी यांचे निर्दोष मुक्तता केली. यातील हकीकत अशी की आरोपी नामे रवी पासकंटी हे अल्पवयीन मुलीस फूस लावून पंढरपूर येथे पळून जाऊन पंढरपूरच्या धर्मशाळेमध्ये त्या मुलीच्या इच्छेविरुद्ध दुष्कर्म केला व पंढरपूर येथून सोलापूरमध्ये आणून भटजीसोबत लग्न लावून दिले, अशा आशयाची फिर्याद पीडितेच्या आईने MIDC पोलीस स्टेशन येथे आरोपी रवी पासकंटी, गणेश पासकंटी, अनिता पासकंटी, सुवर्णा साखरे व भटजी प्रभाकर गाजरला यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 363, 366, 376 व 34, त्याचप्रमाणे बाललैंगिक अत्याचारचे कलम 4, 8, 10, 12, 17 व बालविवाह कायदा 9, 10, 11 प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली. सदर गुन्ह्याची तपास होऊन मेहरबान कोर्टामध्ये सदर अहवाल दाखल केला. यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण 14 साक्षीदार यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये आरोपीच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की सदर साक्षीदारांच्या साक्षीमध्ये अनेक विसंगती व साक्षीदारांच्या साक्षीमध्ये पीडितेच्या अल्पवयीन असल्याबाबत व दुष्कर्म केल्याबाबत कोणताही सबळ पुरावा नसल्याबाबत व त्याचप्रमाणे पीडितेचे साक्षीमध्ये अनेक विसंगती या मेहरबान कोर्टामध्ये निदर्शनास आणून दिले आहे व सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापुरातून 14 वर्षांचा मुलगा गायब झाला असून कोणीतरी फूस लावून पळवल्याची तक्रार मुलाच्या वडिलांनी MIDC पोलीस ठाण्यात केली आहे. सोलापूर शहरातील 10वी मध्ये शिक्षण घेणारा 14 वर्षीय मुलगा रात्री घरातून गायब झाला. त्याला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार अंकुश तुकाराम पारधे वय 36 यांनी MIDC पोलीस ठाण्यात दिली. रविवारी रात्री 11:30 ते सोमवारी पहाटे 4:30च्या दरम्यान तुळजाई भोसले नगर मुळेगाव रोड येथे ही घटना घडल्याचे म्हटले आहे. आर्यन उर्फ बापू अंकुश पारधे असे गायब झालेल्या मुलाचे नाव आहे. यातील फिर्यादी हे मार्केट यार्डात मजुरी करून पती पत्नी 2 मुलांची उपजीविका करतात.
4 जानेवारीच्या रात्री 11:30 ते पहाटे 4:30च्या वेळेत फिर्यादीचा 10वी मध्ये तुळजापूर येथील शाळेत शिकणारा मुलगा गायब झाला. तो आजारी पडल्याने सोलापूरला आई वडिलांकडे आला होता. शोध घेऊनही तो सापडला नाही म्हणून पित्याने त्याला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी तपास हवालदार पोळ हे करत आहेत. जिंतूर येथे सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने रमाई आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांची 126वी जयंती जिंतूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त शहरातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवासात त्यांच्या पत्नी म्हणून रमाई आंबेडकरांचे योगदान अमूल्य आणि सर्वश्रुत आहे. रमाई आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त शहरातील हुतात्मा स्मारक कॉलनी परिसरातील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दुपारी 12 वाजता ढोल ताशांच्या गजरात मुख्य मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात मिरवणुकीची सांगता करून भीम रमाईच्या पुतळ्यास शेकडो अनुयायांनी अभिवादन केले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शहरातील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे रमाई आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर आज व्याख्यान आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला बंड, सचिवा लक्ष्मी कांबळे यांनी केले. नियोजित सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वत्सला भवरे, वंदना बंड, चित्ररेखा खंदारे, प्रतिभा हरबरे, करुणा शेजवाळे, वैशाली भिसे, सुमन प्रधान, कमल खिलारे, ताईबाई सोनुले, उषा वैद्य, राखी गजभारे, उषा खिलारे, मनकर्णा उबाळे, करुणा सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले. पत्रकारांनी केलेल्या सत्कारामुळे मी भारावून गेलो असून यापुढील काळात या सत्कारामुळे मला काम करण्यासाठी स्फूर्ती मिळणार आहे, असे नळदुर्गचे मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांनी नळदुर्ग शहर पत्रकार संघाने आयोजित केलेल्या त्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे. पत्रकारांनी केलेल्या सत्कारामुळे मी भारावून गेलो असून यापुढील काळात या सत्कारामुळे मला काम करण्यासाठी स्फूर्ती मिळणार आहे, असे नळदुर्गचे मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांनी नळदुर्ग शहर पत्रकार संघाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलताना म्हटले. राज्यातील जनतेच्या दैनंदिन जीवनात महसूल विभागाचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन मराठा आरक्षण, भूसंपादन, निवडणूक, अनुसूचित जाती, विमुक्त जमाती यासाठी शिबिर आयोजित करणे, रस्ते अतिक्रमण मुक्ती यासह इतर महसूल विभागांतर्गत येणाऱ्या कामांमध्ये उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल, त्याचबरोबर जनतेला तत्पर सेवा देऊन महसूल विभागाची प्रतिमा उंचावल्याबद्दल नळदुर्ग मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांचा नुकतेच पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे नळदुर्गचे महसूल मंडळ संपूर्ण जिल्ह्यात उत्कृष्ट ठरले आहे. मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांच्या या कामाची दखल घेऊन 8 फेब्रुवारी रोजी नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे यांच्या हस्ते मंडळ अधिकारी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे सचिव तानाजी जाधव, पत्रकार विलास येडगे, दादासाहेब बनसोडे, उत्तम बनसगोळे, सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे, फुलारी आदी उपस्थित होते. त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि नळदुर्ग मंडळामध्ये मी यापूर्वी जसं काम केलं आहे तसंच यापुढे मी याच्यापेक्षा जास्त उल्लेखन काम करेन आणि आज मला सत्कार केला त्याबद्दल मला एक प्रेरणा मिळाली. तसंच मी माझं काम यापुढे चालू केलं अशी
एकादशी निमित्त श्री संत बाळूमामांच्या कार्यक्रमात उपवासाचे भगर खाल्ल्याने 4 ते 5 हजार लोकांना विषबाधा झाल्याची घटना कोष्टवाडी येथे घडली आहे. लोहा तालुक्यातील सावरगाव कोष्टवाडी येथे एकादशी निमित्त श्री संत बाळूमामांच्या कार्यक्रमात 4 ते 5 हजार लोकांनी महाप्रसादाची भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना कोष्टवाडी येथे घडली. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला पुरुष भाविकांची उपस्थिती होती. उपवासासाठी महाप्रसाद म्हणून भगर व कढी असा महाप्रसाद तयार केला होता. रात्री आरती व कीर्तन संपल्यानंतर लोकांनी मनोभावे महाप्रसाद म्हणून शिजवलेली भगर खाल्ली. 2-3 तासांनी भाविकांना मळमळ, उलटी व जुलाबाचा त्रास होऊ लागला. ही चर्चा सर्वत्र पसरली आणि गावातील लोकांमध्ये खळबळ उडाली. शासकीय रुग्णालयात पहिला रुग्ण 1 वाजता दाखल झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामध्ये कोष्टवाडी, सावरगाव, मस्की, हुल्लेवाडी, हरणवाडी, मंचुतांडा, माळाकोळी, मुरंबी, आष्टूर, रिसनगाव येथील 7 ते 8 हजार भाविक महिला पुरुष कीर्तनाला उपस्थित होते. या घटनेने शासकीय व खासगी रुग्णालयात विषबाधा झाल्याने गर्दीने हाऊसफुल झाले होते. 3,000च्या वर लोकांवर उपचार केले. माळाकोळी आरोग्य केंद्र, लोहा शासकीय रुग्णालय, नांदेड ग्रामीण रुग्णालय, अहमदपूर, अंबाजोगाई, लातूर येथे उपचारार्थ रुग्ण दाखल झाले होते. विषबाधा रुग्णांची संख्या वाढत गेली. खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार केले. घटनेची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, मोहन अण्णा हंबर्डे, शरद पाटील पवार यांनी तात्काळ नांदेड रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. शासकीय रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी सकाळी रुग्णांच्या नातेवाईकांच्या फराळाची सोय केली. भाजप महिला आघाडीच्या प्रणिताताई चिखलीकर यांनी नांदेड लोहा रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. डॉक्टर पुरुषोत्तम धोंगडे यांनी रुग्णांना नारळ पाणी देऊन घरी घेऊन जाण्यासाठी 4 वाहनांची सोय केली. भारतीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार यांनी मध्यरात्रीपासून रुग्णांना तात्काळ उपचार मिळावा म्हणून शासकीय यंत्रणेच्या संपर्कात होते. नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष दत्ता बाले यांनी सुद्धा भेट देऊन रुग्णांची चौकशी केली. पोलीस निरीक्षक उमाकांत चिंचोळकर यांनी मध्यरात्रीपासून विषबाधा झालेल्या गावात शहरातील मिळेल ते वाहन पाठवून रुग्णांना दवाखान्यात दाखल केले आणि पोलीस ठाण्याची संपूर्ण टीम कामाला लावली. बस स्थानकात एक बस उभी होती. त्या बस चालकाला जागे करून विषबाधा झालेल्या गावाकडे बस पाठवून दिली. लोकांना तात्काळ उपचार मिळावे म्हणून नांदेड, कंधार, लोहा, कलंबर, माळाकोळी, पेनूर, कुरळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील 108 व 102 ॲम्ब्युलन्स, 10 ते 20 वाहनांची मागणी केली. शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर बारी व त्यांच्या टीमने रुग्णांवर चांगले उपचार केले. घटनास्थळी तहसीलदार शंकर लाड, गटविकास अधिकारी आडेरागो, तालुका आरोग्य अधिकारी, महसूल कर्मचारी, पंचायत समिती विभागाने भेटी दिल्या. दुपारच्या नंतर नांदेड विभागाचे अन्न भेसळ अधिकारी नमुने घेऊन जाण्यासाठी दाखल झाले. जाणकार नागरिकांनी अन्न भेसळ विभाग अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काय सांगा साहेब, पाहणी केलं आज? आज मला सकाळीच रात्री मला एक फोन आले आणि लोहा तालुक्यात कोष्टवाडी जे गाव आहे तर त्या गावामध्ये एका धार्मिक कार्यक्रमामध्ये बाळूमामांच्या तिथे काही धार्मिक कार्यक्रम होत असतात दरवर्षीप्रमाणे. त्यावर्षी तिथे कार्यक्रम चालू होता आणि सायंकाळी त्या कार्यक्रमानंतर तिथे भोजनाचाही कार्यक्रम त्या ठिकाणी होता. आणि त्या ठिकाणी मग ज्यांनी त्या ठिकाणी भोजन केलं त्या लोकांना अचानक त्रास सुरू झाला, उलट्या सुरू झाल्या, गोष्टी सुरू झालेल्या आहेत. एकंदरीत विषबाधा असावी असा प्रकारचे एकंदरीत निष्कर्ष त्यातून निघतो. आता पूर्ण माहिती आल्यानंतर त्याच्यामध्ये नेमकं कशामुळे घडलं हे सांगता येईल. साधारण निष्कर्ष आहे की विषबाधा असावी आणि गाडी स्टेशनची मुलं त्याच्यामध्ये तपास करतात की नेमकं हे कशामुळे घडलं आहे. साधारण 3,000 लोक बाधित असावे. त्यापैकी 550-600 लोक इथे ॲडमिट झाले. चव्हाण शासकीय नवीन आहेत, सुप्रम आहेत, सर्व त्या लक्ष घालत आहेत. इथे कोणीही पेशंट दगावलेला नाही. सुदैवाने ती एक समाधानाची बाब आहे. डॉक्टर्स तातडीने लक्ष घालत आहेत. तिथे आमचे तालुका अध्यक्ष शरद पवार आणि सर्व आमचे कार्यकर्ते सुद्धा या भागातले त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी रात्रभर वाहनं उपलब्ध करून लोकांना या ठिकाणी अन्न, दवाखाने
स्थानिक लेवलला काही अनुभवपूरला गाठलेले काही इथे आलेले आहेत. त्यामुळे चिंतेची बाब जरूर आहे, पण सुदैवाने कोणालाही ज्याला म्हणून कोणाचा मृत्यू किंवा जीवितहानी झालेली नाही आहे. ही एक समाधानाची बाब आहे. ट्रीटमेंट सुरू आहे. भाजपच्या गाव चलो अभियानाला मुखेड येथे मोठा प्रतिसाद मिळाला. भारतीय जनता पार्टी नांदेडच्या वतीने भाजपचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत गाव चलो अभियानांतर्गत मुखेड येथील बूथवर फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन मोदींच्या नेतृत्वाखालील झालेल्या विकासाची माहिती दिली. या गाव चलो अभियानाला नागरिकांमधून मोठा प्रतिसाद दिसून आला. जग आपल्या मोदीचं कौतुक करतं, इतकं कौतुक करतं, पण सांगायचं झालं तुम्हाला, करोना आला त्यावेळेस जगानं सगळं हसले. सगळ्यात पहिला देश कोणता नसतो तर भारत देश. इतकी जनता, इतक्या जातीचे लोक, इतके भयानक लोक मरतील म्हणले हसले लोक मोठे मोठे, आणि तरी लस काढली. पण जगात 150 देशांना ती लस पोळली, म्हणून आपल्या मोदीच्या पाया पडायचं कारण किती आहे. एवढंच नाही, मोदीजी राहिले, मोदीजींनी जातीवाद नष्ट केला. कुठलीच जाती नाही, फक्त 4 जाती सुद्धा: महिला, युवक, गरीब आणि किसान. किसान हाच शेतीप्रधान देश. किसान आपलं भारत देश डिपेंड आहे. मौजे येवती येथे श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तुळजापूर तालुक्यातील मौजे येवती येथे एकनाथ लिखित भावार्थ रामायणातील श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. मौजे येवती येथे भावार्थ रामायणाचे हे दुसरे वर्ष असून त्यातील लक्ष्मण शक्ती मुक्ती प्रसंग, युद्धकांडातील अध्याय 43 ते 49 अशा 7 अध्यायांचे वाचन व निरूपण आज बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता प्रारंभ करण्यात आला. तर गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता सांगता करत महाआरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित रामभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी गाव परिसरातील वाचक, सूचक, ग्रामस्थ व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे हेडलाईन्सची. महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचे खांदेपालट. आयुक्तांच्या आदेशानंतर विविध विभागांमधील अभियंत्यांच्या झाल्या बदल्या. सोलापूर जिल्ह्यात जाणवू लागल्या दुष्काळाच्या झळा. माळशिरस तालुक्यात 2, करमाळा आणि माढा तालुक्यात प्रत्येकी 1 अशा 4 गावात टँकरने पाणी पुरवठा. माढा तालुक्यातील लौळ गावाचे लोकरे कुटुंब ठरले गरजवंत मराठ्यांचे कुटुंब. एकाच परिवारातील 86 जणांना मिळाले कुणबी प्रमाणपत्र. आणि सोलापुरातून 14 वर्षांचा मुलगा झाला गायब. फूस लावून पळवल्याची मुलाच्या वडिलांनी MIDC पोलीस ठाण्यात दिली तक्रार. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना, घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.